नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत वैजयंती माळेचे अद्भुत आणि जीवन बदलणारे रहस्य. ही फक्त मण्यांची माळ नसून भगवान श्रीकृष्णाच्या गळ्यात सदैव असलेली, देवी लक्ष्मीचा वास असलेली, विजय, सौभाग्य, संरक्षण आणि आध्यात्मिक उन्नती देणारी अशी ही अत्यंत पवित्र वैजयंती माळ आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया वैजयंती माळ म्हणजे नेमकं काय, तिचं पौराणिक महत्त्व, श्रीकृष्ण आणि राधेशी असलेलं नातं, ज्योतिषीय आणि आध्यात्मिक फायदे, शनिदोष व ग्रहबाधा निवारण, आयुर्वेदिक औषधी गुण आणि मंत्र व पूजाविधी. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. वैजयंती माळ एक पवित्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. या माळेंच्या हारामध्ये किंवा माळेमध्ये जीवन बदलणारे फायदे आहेत, जे तुमचे जीवन विविध प्रकारे बदलू शकतात. हे मणी शतानुशके पूजनीय आहेत आणि असे मानले जाते की ते भक्तीने परिधान करणाऱ्यांना जीवन बदलणारे असंख्य फायदे देतात. वैजयंती माळेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याची क्षमता. तुम्हाला परमात्म्याशी खोलवरचे नाते प्रस्थापित करण्यास मदत करते. ध्यान किंवा प्रार्थनेदरम्यान परिधान केल्यावर हे मणी आध्यात्मिक मार्ग म्हणून काम करतात, ज्यामुळे तुम्हाला उच्च पातळीच्या चेतनेपर्यंत पोहोचता येते आणि विश्वात पसरलेल्या दैवी ऊर्जेशी जोडता येते. असे मानले जाते ही माळ मन एकाग्र करण्यास आणि प्रार्थना जप करताना एकाग्रता राखण्यास मदत करतात. संरक्षण आणि सकारात्मकता. वैजयंती माळेमध्ये संरक्षणात्मक गुणधर्म असल्याचे म्हटले जाते. असे मानले जाते की ते धारण केल्याने व्यक्ती नकारात्मक ऊर्जा आणि प्रभावांपासून संरक्षण करते आणि त्याच्या भोवती एक संरक्षणात्मक आभा निर्माण होते. आजच्या धावपळीच्या जगात जिथे आपल्याला अनेकदा विविध ताणतणावांना तोंड द्यावे लागते, त्यावेळी विशेषतः आंतरिक शांती आणि शांतता देण्याचे काम ही वैजयंती माळा करते. वैजयंती बियांचा सुगंध केवळ आनंददायीच नाही, तर शांत करणारा देखील आहे. त्यांचा मनावर आणि आत्म्यावर शांतीदायक प्रभाव पडतो असे मानले जाते. माळ घालताना मंद सुगंध तुम्हाला गोंधळ आणि अशांततेच्या काळातही आंतरिक शांती आणि शांती मिळवण्यास मदत करू शकतो. वैजयंती माळा परिधान केल्याने व्यक्तीला सक्षमीकरण आणि आत्मविश्वासाची भावना निर्माण होते असे म्हटले जाते. ही नवीन शक्ती तुम्हाला जीवनातील आव्हानांना अधिक लवचिकता आणि दृढनिश्चयाने तोंड देण्यास मदत करू शकते. वैजयंतीच्या झाडावर खूपच सुंदर फुले उमलतात. हे फूल खूप सुंदर आणि सुवासिक असतात. यांच्या बियांपासून माळ तयार केली जाते. वैजयंती माळ म्हणजे विजय किंवा जिंकवणारी माळ. वैजयंतीची फुलं प्रभू श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीला फार आवडतात. श्रीकृष्णाला ही माळ फार प्रिय आहे. प्रभू श्रीकृष्ण आपल्या गळ्यात ही माळ नेहमीच घालत असत. असे म्हणतात की जेव्हा भगवान श्रीकृष्णाने पहिल्यांदा राधा आणि त्यांच्या मैत्रिणींसह रासलीला खेळली होती, त्यावेळी राधेने त्यांना वैजयंती माळ घातली होती. वैजयंती एका प्रकारच्या फुलांची वनस्पती आहे, ज्यामध्ये लाल, पिवळे रंगाचे फूल येतात. या फुलांचे कडक दाणे कधीही तुटत नाहीत, सडत नाहीत, नेहमीच चकचकीत असतात. याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत असेच राहा. दुसरे असे की या माळेतील जे बियाणं आहे ते बियाणं स्वतःला जमिनीशी जोडून वाढवतो. याचा अर्थ असा की आपण कितीही यशस्वी झालो तरी नेहमी जमिनीशी जुळलेले राहावे. अशी आख्यायिका आहे की श्रीकृष्ण 2 कारणामुळे वैजयंती माळ घालत असे. पहिले कारण की वैजयंतीच्या माळेमध्ये सौंदर्य आणि माधुर्याचे अधिष्ठाती देवी लक्ष्मीचे वास्तव्य आहे. कारण भगवान श्रीकृष्ण यांच्या मनात राधेचे पाऊल उमटलेले आहेत. म्हणून श्रीलक्ष्मी यांनी वैजयंती माळेला आपल्या वास्तव्यासाठी निवडलेले आहे, जे नेहमी श्रीकृष्णाच्या वक्षस्थळी असते. आणि दुसरे कारण असे की श्रीकृष्णाला ही माळ सतत राधेची आठवण करून देत होती, ज्याला आधी मथुरेचा एक माळी ती माळ आणत असे.
काही विद्वान सांगतात की ह्या वैजयंतीच्या माळेत पंचप्रकारचे मणी गुंफले जाते, जे पंचमहाभूतांचे प्रतीक आहे. या मणींचे नावं: इंद्रानीलमणी म्हणजे पृथ्वी तत्व, मोती जल, पद्मरागमणी म्हणजे अग्नी, पुष्पराग म्हणजे वायू तत्व, वज्रमणी म्हणजे हिरा म्हणजेच आकाश आहे. वैजयंती माळेचे महत्त्व: एका आख्यायिकेनुसार इंद्राने अभिमानास्तव वैजयंती माळेचा अपमान केला होता. त्या कारणास्तव महालक्ष्मी त्यांच्यावर रुसली होती. याचा परिणाम त्यांना वणवण भटकावे लागले. देवराज इंद्र आपल्या हत्ती ऐरावतवर प्रवास करत होते. वाटेमध्ये त्यांना महर्षी दुर्वासा भेटले. त्यांनी आपल्या गळ्यातील फुलांची माळ काढून इंद्रांना भेट स्वरूपात दिली. इंद्राने याला आपला अपमान समजून ती माळ आपल्या हत्ती ऐरावताच्या गळ्यात घालून दिली. ऐरावताने ती माळ आपल्या गळ्यातून काढून खाली चिरडून दिली. आपल्या दिलेल्या भेटीचा असा अपमान होत असल्याचे बघून महर्षी दुर्वासाने संतापून इंद्राला लक्ष्मीहीन होण्याचे श्राप दिला. वैजयंती माळेचे फायदे: वैजयंतीचे फायदे: वैजयंतीची फुलं आणि माळ ही खूप शुभ आणि पवित्र असतात. वैजयंतीची फुलांचे अतिशय भाग्यवान असे झाड आहे. यांची माळ घातल्याने सौभाग्यामध्ये वाढ होते. या माळेला कोणत्याही सोमवारी किंवा शुक्रवारी गंगेच्या पाण्याने किंवा स्वच्छ पाण्याने धुवून घालावी. वैजयंतीच्या माळेने भगवान विष्णू आणि सूर्याची पूजा केल्याने ग्रह नक्षत्राचे प्रभाव नाहीसे होतात. विशेषतः शनिदोष नाहीसा होतो. ही माळ घातल्याने देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते. या माळेला घातल्याने दररोज या माळेने आपल्या इष्टदेवतांचे जप केल्याने नवीन शक्तीचा संचार होऊन आत्मविश्वास वाढतो. ही माळ घातल्याने मान सन्मानामध्ये वाढ होते. मानसिक शांती मिळते, ज्यामुळे व्यक्ती आपल्या कार्याच्या क्षेत्रात मन लावून काम करते. अशी आख्यायिका आहे की पुष्य नक्षत्रामध्ये वैजयंतीच्या बियांची माळ घालणे खूप शुभ असतं. ही माळ सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करते. या वैजयंती माळेने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. जप केल्यावर केळीच्या झाडाची पूजा करावी. ही वनस्पती धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून देखील खूप फायदेशीर आहे. विशेषतः आयुर्वेदात ह्याच्या फळाचे विशेष महत्त्व आहे. ही वैजयंती माळ जर तुम्हाला हवी असेल तर यूट्यूबने खाली दिलेल्या प्रोडक्ट सेक्शनमध्ये तुम्ही ती पाहू शकता. हा पर्याय फक्त तुमच्या सोयीसाठी आहे. माहिती देणे हाच ह्या व्हिडिओचा उद्देश आहे. फुफ्फुसाशी संबंधित आजारांमध्ये ही वनस्पती फायदेशीर आहे. फुफ्फुसांमध्ये जळजळ किंवा आजार असल्यास यांच्या फळांचा काढा पिणे फायदेशीर आहे. ते मूत्रवर्धक देखील आहेत, ज्यामुळे विविध मूत्ररोगांमध्ये उपयुक्त ठरते. शिवाय ही फळं अँटीव्हायरल असल्याने त्यांचा काढा पिणे विविध प्रकारच्या विषाणूंमध्ये फायदेशीर ठरते. गिलोयप्रमाणेच ही वनस्पती देखील त्याचे सूप बनवून आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी एक रोगप्रतिकारक शक्ती देखील आहे. त्वचेच्या क्रीममध्ये, विशेषतः आयुर्वेदिक क्रीममध्ये देखील ह्याचा वापर केला जातो. त्यांचा अर्क लावल्याने त्वचेला खूप फायदे मिळतात. या वनस्पतीचं सूप पिणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे, कारण ते पोषक तत्वांनी समृद्ध आहे. या वनस्पतीपासून चहा देखील बनवला जातो, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात फ्लोवोनाइड आणि जीवनसत्वे असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. तर ही होती वैजयंती माळेची व त्याच्या बियांची, वनस्पतींची अद्भुत आणि जीवन बदलणारी माहिती. ही वैजयंती माळ जर तुम्हाला हवी असेल तर यूट्यूबने खाली दिलेल्या प्रोडक्ट सेक्शनमध्ये तुम्ही ती पाहू शकता. हा पर्याय फक्त तुमच्या सोयीसाठी आहे. माहिती देणे हाच ह्या व्हिडिओचा उद्देश आहे.